का पत्ता कड़वा है, सबलों को कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, सबलों को कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, सबलों को कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, सबलों को कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, सबलों को कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, सबलों को कड़वा है। वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला पिंपळगाव बसवंतमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ घोषणाबाजी. दुपारी 12 वाजेपर्यंत अनेक दुकाने बंद. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज आणि आंदोलकांवर झालेल्या पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला पिंपळगाव बसवंत येथे प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांनी शहरात घोषणाबाजी करत केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. देशभरात नीट पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांची आंदोलने, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा तसेच शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीमुळे वातावरण तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली. पिंपळगाव बसवंतमध्ये कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. बंदच्या पार्श्वभूमीवर दुपारी सुमारे 12 वाजेपर्यंत परिसरातील अनेक दुकानांचे शटर बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने शासन करताना मी टणकावून सांगतो, हुकुमशाही बंद करा, हुकुमशाही बंद करा. अरे ज्या वेळ असा सैलाब रस्त्यावर येईल ना, तर तुम्हाला घराच्या बाहेर निघता येणार नाही. म्हणून मी लाठी हल्ल्यात जखमी झालेल्या माझ्या भावांना आणि बहिणींना या ठिकाणी सांगतो, तुम्ही काळजी करायची नाही. तुमचे भाऊ तुमच्या पाठीमागे गंभीरपणाने उभे. त्यांनी झाकले आभाळाला, तर त्यात काय झाले? आभाळ फाडणारी तलवार माझा भीमा आहे आणि हीच शक्ती भीमाची आहे की आपण सर्व इथे उपस्थित आहोत. या सरकारच्या विरोधात आपण निदर्शन करत आहोत. हा लढा कुठल्या एका जातीचा नाही, पक्षाचा नाही, धर्माचा नाही, हा आपल्या उज्ज्वल भविष्याच्या विद्यार्थ्यांचा आहे. रात्रंदिवस अभ्यास करतात, खूप अभ्यास करतात, 18 तास अभ्यास करतात आणि शेवटी त्याची पेपर फुटी होते. पेपर फुटी झाल्यानंतर अतिशय वाईट असे दिवस त्या मुलांना येतात की जी मुलं आत्महत्या करतात. किती वाईट आहे. तुम्हाला जर मुलं असती ना, तर तुम्हाला त्याचा कडवाळा नक्कीच आला असता. मोदी साहेब, तुम्हाला मी विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही या जे मंत्री आहे त्यांना तर काढून टाकाच कामावरून. परंतु हे जे चाललंय आता, हे राजकारण चाललंय, हे राजकारण थांबवा. या देशातील जंतर मंतरवर झालेल्या अमानुष अन्याय अत्याचाराचा जाहीराचा निषेध करतो आणि या सरकारचाही निषेध करतो. अरे जय 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 भीम, अरे जय 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 भीम, अरे मोदी तेरी तानाशाही, अरे मोदी तेरी हिटलरशाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून गेल्या 25 दिवसापासून सोनम वांगचुक या उपोषणावर आहे व अभिजित तुपके दिल्ली जंतर मंतर येथे बसून आहे. त्यांच्यासोबत हजारो विद्यार्थी तिथे बसून आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं भविष्याचे नुकसान या सरकारने केले आहे. मोदी सरकारचा एकही मंत्री, एकही नेता, एकही अधिकारी शास्त्रज्ञ व अभिजित गुप्ते यांना भेटायला कोणीही गेलं नाही. त्या आंदोलनाकडे त्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलं आणि पोलिसी बळाचा वापर करून अतिशय निर्भीडपणे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला व विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांच्या मार्फत खेळे असलेल्या काठ्यांनी प्रचंड वेदना होतील अशा पद्धतीने मारहाण केली. त्यामध्ये कालच एक विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तिच्याही मृत्यूला जबाबदार हे मोदी सरकार आहे. मोदी सरकारचा एकही मंत्री या आंदोलनाला, या निषेध आंदोलनाला, या उपोषणाला भेट का देत नाही? इतकी का सत्तेची यांना मुजुरी आली? इतका का सत्तेचा यांना माज आलाय? काय मागणी होती त्या विद्यार्थ्यांची? एकदम छोटीशी मागणी होती का शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. नीटच्या विद्यार्थ्यांनी, ज्या 25 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्यांना सरकारने 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि या मोदी सरकारने माफी मागावी. या 3 मागण्या घेऊन हे लोक आंदोलन करत होते. या छोट्याशा मागण्या असतानाही या मोदी सरकारने त्या मागण्यांकडे दुर्लक्ष
करून पोलिसी अत्याचाराचा वापर करून ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला, पण ते आंदोलन त्यांना दडपता आलेलं नाही. आजही दिल्लीच्या जंतर मंतरवरती हजारो विद्यार्थी ठाण मांडून आहेत आणि त्यांना झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाशजी आंबेडकर यांनी जी घोषणा केली की 23 तारखेला महाराष्ट्र बंद. या भर पावसातही आम्ही त्यांच्या घोषणेला, त्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ या पावसातही आम्ही त्यांच्या सोबत आहोत दाखवण्यासाठी जे भव्य असे निदर्शनं पिंपळगाव बसवंत येथे वंचित बहुजन आघाडी व समविचारी आंबेडकरी पक्षांकडे आयोजित केले आहे. त्याबाबत आम्ही आता पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहोत. या मोदी सरकारने ज्या विद्यार्थ्यांच्या 3 मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात. दिल्ली पोलीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे आम्ही अमित शहा याची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर राजीनामा मागतो व थांबतो.